गणपती बाप्पा मोर्याचा गजर या दरम्यान ग्राउंडमध्ये घुमलेला दिसतोय आणि वायसीसी पावस संघाचे सगळे पूर्वी 1 रन मिळेल. या सिंगलच्या जोरावर धावा आहेत स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक दुसरं इथे सुरू असताना 4. तर 4 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पंचाकडे अपील, स्ट्रॉंग अपील करत असताना विकेट किपर आणि त्याचबरोबर गोलंदाज देखील. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्टंप विजन कॅमेरा देखील आहे जो आपल्याला स्टंप मध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये दरवेळेस काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. हाय डेफिनेशन कॅमेरेज आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगलं टेलिकास्ट या संपूर्ण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं अगदी अतिउच्च दर्जाचं टेलिकास्ट केलं जाईल tenniscricket.in च्या माध्यमातून. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. त्याच्यामुळे या दिवसापासून अंतिम दिवसापर्यंत नक्की या स्पर्धेशी तुम्ही जोडले जाल याच्यामध्ये कुठली शंका नसेल. कारण हे 8वं पर्व गेल्या 7 पर्वांपेक्षा अगदी वेगळं आहे. कारण या वर्षी लीग पद्धतीने हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक गटामध्ये 4-4 संघ विभागले गेलेत. 6-6 सामने रोज तुम्हाला पाहायला मिळतील. फुल टॉस होता लेग स्टंपवर. पंचांचा इशारा आहे वाईट बॉल. आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे समालोचक मित्र नरेशजी ढोमे उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. हर्षद मडवी इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. पहिले षटक संपले. दुसरं षटक सध्या सुरू आहे. अखिलेश सिंग सध्या गोलंदाजी करतायत. नाशिकचा अतिशय वेगवान गोलंदाज मोहसिनच्या समोर. यावेळेला फटका हवेत आहे आणि तिथे पहा काय झेल, काय झेल. टाळ्यांचा गजर होतोय. शुभम मोरेने हा झेल पकडलाय. धक्का क्रमांक सबसे पहले सत्यम शिवम हेलो हेलो हॅलो हॅलो हा मैं ये कहना चाहूंगा कुणाल, सत्यम शिवम सुंदरम शुभम. शुभम ने फुल स्ट्रेच आर्म किया. देखिए शुभम मोरे लेफ्टी खिलाड़ी है, उसके बाएं हाथ पे गेंद आई, लेकिन सबसे बड़ी बात है कि कोशिश की उन्होंने. और जो कोशिश करते हैं वो हारते नहीं है. वो या तो सीखते हैं या तो जीतते हैं. एंड दैट वाज अ ब्लाइंडर कैच. और वहां पर इतना बढ़िया शॉट खेलने के बावजूद वो विकेट गिरा है. उसका पूरा क्रेडिट शुभम मोरे को जाता है. अगदी बरोबर आहे. काय ब्लाइंडर झेल तिथे शुभ मोरेच्या माध्यमातून टिपण्यात आला. महत्वाची विकेट इथे मिळाली आणि मोहसिन असं वाटलं होतं की हा घातक आहे बॅटर, कारण त्याच्या बॅटमधून चांगले फटके येत होते. अखेर तो परतलाय. महत्वाची विकेट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6-2. बॅटर आउट झालेले आहेत. तर टीम रुद्रा स्पोर्ट्स रत्नागिरी. वायसीसी पावस मोठ्या संख्येने जनसमुदाय येतो. पावस गावातून दरवर्षी चर्चा असते वायसीसी पावस या टीमची. यावेळेला बदल आहे वायसीसी पावस या टीम मध्ये. एक मातब्बर संघ त्यांनी प्रस्थापित केलाय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधला. आणि याच्याविषयी देखील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्की चर्चा करू. कारण 7 हंगाम त्याच्यानंतर हा 8वा हंगाम, 8वं पर्व रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे इथे रंगते. हरीश सर आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. खऱ्या अर्थाने अनेक आठवणी आहेत या स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या आमच्या देखील. त्याच्यावर चर्चा होईल. शॉर्ट बॉल होता. अतिशय वेगाने टाकलेला बॉल पुन्हा एकदा अंगावर जाऊन आदळलाय. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बोर्डवर 6. RS स्पोर्ट्स रत्नागिरी. हरीश सर, ज्या पद्धतीने वायसीसी पावस या टीमच्या बद्दल आपण चर्चा करतोय, 7 पर्व, वेगळा संघ, या पर्वामध्ये काहीतरी वेगळी बांधणी या संघाची त्यांनी केलेली आहे. काय वाटतंय या वर्षीचा प्रवास या संघाचा? सध्या तरी स्टार्ट चांगला आहे. त्यांच्या गोलंदाजा कसा राहील? देखिए नए कॉम्बिनेशन बनते हैं. अंग्रेजी में एक मुहावरा है, वन थिंग दैट रिमेन्स कांस्टेंट एंड दैट इज चेंज. बदलाव जो है जरूरी है. चाहे क्रिकेट हो, जीवन में हो, आपकी पढ़ाई लिखाई में हो, बिजनेस में हो,
बदलाव ज़रूरी है और ये नया बदलाव एक नई ताजगी लेकर आया है। देखिए 2 ओवर में बहुत प्रभावशाली गेंदबाजी पहले अंकुर चौधरी द्वारा और अब हमने देखा अखिलेश सिंह द्वारा। और वाईसीसी पावर्स टीम के लिए जब डिंगडोंग टीम खेलने जा रही है इस साल उन्होंने आगाज़ किया है और आगाज़ बहुत ही प्रभावी रहा है दोनों के लिए। मुझे ऐसा लग रहा है कि ये जो जोड़ी है वाईसीसी पावर्स और डिंगडोंग की यानी कि प्रतीक 11 की, ये आगे अच्छा करेगी। एज आणि यावेळेला 1 रन इथे मिळेल. 7 रन फलकावर आहेत. अखिलेश सिंगने अगोदर षटक टाकला तर अंकुर चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. भरपूर भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातून हे सर्वच खेळाडू येतील, शहरातून हे खेळाडू येतील, काही खेडेगावातून भारताच्या हे खेळाडू इथे खेळण्यासाठी येतील. त्यांचा खेळ पाहण्याची संधी, त्याच्यावर चर्चा सातत्याने या पर्वामध्ये होईल आणि हे पर्व या वर्षीचं भरपूर वेगळं आहे कारण लीग स्टेजेस मध्ये हे सर्व खेळाडू खेळताना दिसतील. 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 3 लाख रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. शॉर्ट बॉल होता, यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न फसलाय पूर्णपणे. विकेट किपरचा वेध, आणखीन एक डॉट बॉल. चांगली कामगिरी आतापर्यंत तिन्ही षटकाच्या दरम्यान अंकुर चौधरी आणि अखिलेश सिंगच्या माध्यमातून. किरण शेठ सामंत साहेब यांचं देखील योगदान तेवढंच मोठं राहिलेलं आहे या स्पर्धेसाठी. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे ते सदस्य आहेत. परागजी सावंत आणि दीपक पवार यांची कडी मेहनत. ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी चा हा दैदिप्यमान सोहळा. आज स्पर्धेचा पहिला दिवस. आज 4 टीम्स ए ग्रुप मधून खेळताना दिसतील, परंतु 26 तारीख या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक माइलस्टोन सेट करू शकते. मागील हंगामामध्ये 67,000 प्रेक्षक एकाच वेळेला युट्यूबच्या माध्यमातून रेस्ट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध रायगड हा सामना पाहताना आपल्याला पाहायला मिळाले. या वेळेला मात्र रेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आहे, त्याच्यामुळे त्याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये हरीश पांड्या यांच्या बरोबर. बोल तयार. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतो. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, एकच धाव इथे मिळताना दिसेल. त्याविषयी मी नक्की चर्चा करेन. हरीश सर, 26 तारीख किती महत्वाची ठरेल या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला वाटतंय? मेरे ख्याल से वो 26 तारीख नहीं है, वो स्पेशल 26 अक्षय कुमार की जो एक फिल्म आई थी, दैट इज गोइंग टू बी अ स्पेशल 26. पहली बार ऐसा मुकाबला होगा, रेस्ट वर्सेस बेस्ट, और पूरा रत्नागिरी जो है मुझे लगता है उस टूर्नामेंट को देखेगा. दैट इज गोइंग टू बी अ क्लैश ऑफ टाइटन्स. चांगली लाईन हो, त्याच्यावर नक्की चर्चा होईल. ठीक 8 वाजता 26 फेब्रुवारीला तो सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. तो देखील सामना चुकवायचा नाहीये. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी गत विजेते रायगड यावेळेला रेस्ट ऑफ इंडियाच्या विरुद्ध खेळणार आहेत, म्हणजेच बेस्ट विरुद्ध रेस्ट असा सामना. पराग सावंत जरा मंचावर यायचे. खोलवा टप्प्याचा बॉल खूप चांगला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. ताकद झोकली या फटक्या मागे, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या जोरावर षटक क्रमांक 3 इथे समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा झालेल्या आहेत 10. कुणाल देखिए यहाँ पर एक चीज और मैं बताना चाहूंगा. जो बैटिंग करने वाली टीम है आरएस, इन्होंने इस ओवर में सिंगल्स और डबल्स के ऊपर तवज्जो की है, जो बहुत ज़रूरी भी है क्योंकि 6 ओवर का मुकाबला है. आपके 2 बल्लेबाज आउट हुए हैं, लेकिन उस बात को भूलना होगा. जितना जल्दी आप भूलेंगे और नए सिरे से शुरुआत करेंगे, दोनों बैट्समैन को ये सोचना चाहिए कि हम ही ओपनिंग बैटर हैं, हमको ही सब कुछ करना है. अगर बचे हुए 18 गेंदों में अगर वो 25-30 रन भी बना लेते हैं और फिर उनकी गेंदबाजी और क्षेत्ररक्षण के बलबूते पर वो वाईसीसी पावर्स जैसी मजबूत टीम के साथ भिड़ सकते हैं. लेकिन पहले स्कोरबोर्ड पर रन चाहिए. स्कोरबोर्ड का अगर प्रेशर नहीं होगा तो मैच जीतना मुश्किल होगा. येस, ॲब्सोल्युटली राईट. आणि आम्ही जरा मंचावरती सत्कार करतो. इथे मी दीपक पवार, पराग सावंत, प्रशांत बाळूदादा आपल्याला विनंती करतो आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करायचे. सर्वप्रथम सत्कार करायचा आहे आपले भक्कम आधारस्तंभ किरण भैया सामंत यांचा.
आपण बघतोय सत्कार संपन्न होतोय. पराग सावंत, दीपक पवार, प्रशांत, बंड्या नांदगावकर ही सगळी मंडळी आहेत. बाळू साळवी इथे आहेत आणि पराग सावंत यांच्या शुभहस्ते किरण भैयांचा इथे सत्कार पार पडतोय टाळ्यांच्या गजरामध्ये. यानंतरचा सत्कार होईल प्रसन्न शेठ अंबुलकर यांचा. शाल, त्याच्यानंतर एक छान रोपट आहे. दरवर्षी सातत्याने आम्हाला सक्रिय पाठिंबा असतो. रत्नागिरीमध्ये होणाऱ्या प्रत्येक चांगल्या कार्याला सढळ हस्ते प्रसन्न शेठ आंबुलकर यांची मदत होत असते. खूप खूप धन्यवाद काका. यानंतर ज्येष्ठ नगरसेवक राजन दादा शेटे. रत्नागिरी नगर परिषदेतील ज्येष्ठ नगरसेवक राजन दादा शेटे यांचा आता इथे सत्कार संपन्न होतोय निमेश नायर यांच्या हस्ते. निमेश नायर नगरसेवक पण आहेत आणि ओमसाई स्पोर्ट्सचे आमचे सदस्य पण आहेत. त्यामुळे एका ज्युनियर नगरसेवकाच्या हस्ते सिनियर नगरसेवकांचा सत्कार इथे संपन्न होतोय. यानंतरचा सत्कार होईल शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, आपल्या सर्वांचे समस्त रत्नागिरीचं लाडकं व्यक्तिमत्व, जिल्हा परिषद सदस्य, अतिशय हसमुख आणि मितभाषी उत्तम क्रिकेटर बाबूशेठ म्हाप यांचं. यानंतरचा सत्कार होईल शिवसेनेचे शहर प्रमुख, आपल्या सर्वांचे मित्र, अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपटू बिपिन बंदरकर यांचा. आणि यानंतरचा सत्कार होईल उद्योजक आमचे मित्र ओमकार मोरे. टॉस साठी यायचंय जागृती स्पोर्ट्स डोंबिवली आणि रोहन 11 रत्नागिरी. कॅप्टन, टीम लिस्ट अपडेट करण्यासाठी देखील आपल्याला उपस्थित राहायचंय. जागृती स्पोर्ट्स आणि रोहन 11. शुभारंभ या स्पर्धेचा रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांच्या शुभ हस्ते पार पडला. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड मॅडम सुद्धा उपस्थित होत्या आणि त्यांच्या समेत जे सगळे मान्यवर उपस्थित होते ते आता इथे मंचावर आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचा सत्कार सगळ्यांचा इथे ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपन्न होत आहे. हे चित्र पुढचा आठवडाभर तुम्हाला पाहायला मिळेल की विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर व्यक्ती या मंचावरती येतात, आवर्जून उपस्थित राहतात, क्रिकेटचा आनंद लुटतात, भरभरून आम्हाला शुभेच्छा देतात, मदत करतात. त्या सगळ्यांचं ऋणानुबंधासाठी, त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार करत असतो. थँक्यू व्हेरी मच. सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि वळूया आता आपण
क्रिकेटकडे मगाशीच मी सांगितलं की या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जे सिल्वर कॉईन टॉससाठी स्पेशल वापरतो ते विनय ठाकूर या आमच्या मित्राने स्पॉन्सर केले आहेत. तर त्यांनी एक खास सिल्वर कॉईन आणलाय आणि तो त्यांना द्यायचा आहे किरण भैया सामंत यांना. सो मी दीपकला विनंती करेन की आपण आत्ताच तो छोटेखानी सोहळा उरकून घ्यायचा आहे. विनय शेठ ठाकूर कृपया आपण भैयाला जो आपल्याला कॉईन द्यायचा आहे, जी गिफ्ट तुम्हाला द्यायची आहे ती कृपया द्यावी. हरेश पंड्या सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर कुणाल दाते आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत. दरवर्षीचे नेहमीची जानी पहचानी आवाज. और ओव्हर टू यू बोथ ऑफ माय फ्रेंड्स. देखील कान आतुर असतात. अभिजित गोडबोले, अगदी गोड आवाज त्यांचा आणि माणूस देखील तेवढाच सुसंस्कृत, अतिशय प्रेमळ असा स्वभाव अभिजित आमच्या दादांचा. त्यांचा मी पुन्हा एकदा या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो आणि स्वागत देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. बोलो तयार. ह्यावेळेला पिचिंग झाल्यानंतर बॉल आतमध्ये आणला. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे. अतिशय कमी वयामध्ये या खेळाडूने पिंपरी चिंचवडच्या भरपूर मोठी छाप सोडली आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये. रोहन खरात अप्रतिम गोलंदाजीसाठी जाणला जातो. पावसाळी क्रिकेट पासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप या खेळाडूने सोडलेली आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते याच्या विरुद्ध टाकलेलं पावसाळी क्रिकेटमधलं ते षटक पहा, तिथून केलेला स्वतःमधला बदलाव पहा आणि आता महाराष्ट्र क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडण्याचा प्रयत्न. हा बॉल पुन्हा एकदा फिरवलाय, जास्त शफल झाला बॅटर आणि इथे हा डॉट बॉल आहे. ही खासियत आहे या खेळाडूकडे. एक चौकार आला, त्याच्यानंतर काही डॉट बॉल, एक वाईड बॉल त्याने टाकला. टीमची धावसंख्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये गुणलेखिका आहेत दर्शनाताई पवार, 27 रन. यावेळेला वेगाने टाकलेला बॉल, क्विकर वन. दिशा दिली आहे, एक रन मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि दुसऱ्या एंडला म्हणजेच नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर रनआउट. घेत होते. काय वाटते या वर्षी हा रेकॉर्ड स्वतःच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी तोडताना दिसेल? डेफिनेटली मुझे 1 लाख लग रहा है और 1 लाख भी मैं पहले 2 ओवर की बात कर रहा हूँ. उसकी वजह देखिए, रायगढ़ टीम ने जो कामयाबी हासिल की है, तो रायगढ़, मुंबई, नवी मुंबई, ये व्यूअरशिप है. और जब रेस्ट ऑफ इंडिया खेलती है, मतलब जब आप, उसका भी एक अलग मजा है. तो मुझे ऐसा लग रहा है कि लाख का बम्पर ओपनिंग सिर्फ सलमान खान की फिल्म में ब्लॉकबस्टर ओपनिंग नहीं करती, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी भी बम्पर ओपनिंग करेगी, ऐसा मेरा विश्वास है. हो, याच विश्वासाने आपण पुढील वाटचाल करूया. नवी मुंबई मित्र परिवाराच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये TVS अपाचे ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मालिकावीरासाठी त्यांच्या मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आमचे अंपायर्स पहिल्या दिवसापासून आता शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय टफ जॉब त्यांचा आहे, त्याच्यासाठी त्यांना सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत, श्रीकांत कुडव, गौरव भागवत हे आमचे सर्वच पंच. मॅच ऑफिशियल्स, स्कोरर आमच्या गुणलेखिका आहेत, आमच्या दोन्ही ताई. दरवर्षी भेटण्याची संधी त्यांना आम्हाला मिळते, सोनमताई चव्हाण आणि दर्शनाताई पवार. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय, हा अंतिम कॉल. हा ओव्हर पिच बॉल होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईड बॉल आहे. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली आणि रोहन 11 रत्नागिरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपल्या टेक्निकल टीमशी संपर्क साधायचा, जो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी खाली आहे. तिथे आपली प्लेइंग 11 लिस्ट, खेळणारे खेळाडू यांची माहिती तिथे तुम्हाला द्यायची आहे आणि त्याच्यानंतर होईल टॉस मधल्या
वेळामध्ये ज्यावेळेला हा डाव संपेल. चांगला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये अप्रतिम झेल पकडलाय फलंदाज बाद. रुद्र स्पोर्ट्स. अनेक मित्र आपल्याला इथे जोडले गेलेले आहेत. दरवर्षी जोडले जातात, आवर्जून येतात, वाट पाहत असतात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची. असेच आमचे वाशी नवी चर्चा सुरू आहे. आणि कालच नामदार उदयजी सामंत साहेब यांचं जे ट्विट आलं त्याच्यावर देखील क्रिकेटच्या वर्तुळात, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात भरपूर चर्चा झालेली आहे. आणि 100% पूर्णत्वास नेल्याशिवाय आपले नामदार उदयजी सामंत साहेब थांबणार नाहीत याच्यामध्ये शंकाच नाही. महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट अतिशय मोठ्या प्रमाणात आणि उत्कृष्टरित्या खेळलं जातं. त्या खेळाला योग्य दर्जा मिळवून देण्यासाठी तर त्या ट्विटमुळे नक्की वाटतं की इथून पुढे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक संघटना निर्माण होईल, एक हक्काचं व्यासपीठ या संघटनेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला मिळेल. आपले प्रश्न सर्वोपरी सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे होईल. आणि त्याच्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि त्याच्यासाठी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी हा देखील चर्चेचा विषय असेल इथून पुढे 7 दिवसामध्ये. हा बॉल पुन्हा एकदा वळवला, थोडासा बाहेर निघतोय. अभिजित दुधे यांचा पंच इथे इशारा करतात हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31-31. विश्वनाथ लिंगायत हे जे पंच पाहायला मिळतात बॉलर एंडला. आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय कोळंबेकर. पंचांची भूमिका या मॅच मध्ये हे 2 पंच आहेत, श्रीकांत कुडव आणि गौरव भागवत. हे यानंतर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बॉल ऑन साइडला चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये बॉल अडवला जाईल. दुसरा रनचा प्रयत्न इथे चालवलाय. दुसरी धाव धोक्याची आहे. फलंदाज बाद. यानंतर होणारा सामना टॉस साठी यायचा आहे. लवकर उपस्थित रहा. भारतातली एक अग्रमानांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळामध्ये सातत्याने होत असते. ही स्पर्धा तुम्ही पाहता 8व्या पर्वामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, पॉवर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर नामदार उदयजी सामंत साहेब आणि त्याचबरोबर किरण शेठ सामंत, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सदस्य आज आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. आज पहिला दिवस आपल्या समोर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. यावेळेला फटका हवेत, चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग, बॉल सीमारेषा पलीकडे, हा येतोय षटकार. प्रवीण विटमल यांनी पहिला षटकार ठोकला. हा दुसरा षटकार आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधला आणि तो षटकार येतोय रिजवान सुर्वेच्या बॅट मधून. रिजवान स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला लेट कट करण्याचा प्रयत्न, दिशा द्यायचा होता, गाईड करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतो. अशा पद्धतीने इथे 6वं षटक देखील समाप्त.
पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आहेत 38 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे टीम YCC पावसला 39 टू विन. आता जाणार आहोत आपण टॉस साठी. पुढची प्रक्रिया पार पाडली जाईल. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली आणि रोहन 11 रत्नागिरी या दोन टीमच्या दरम्यान यानंतरचा सामना होईल. तर रोहन 11 संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 8 तुम्ही पाहताय आणि आता दुसऱ्या डावाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. दोन्ही संघ सज्ज आहेत. पहिल्या सामन्यामध्ये YCC पावस आणि रुद्र स्पोर्ट्स चिपळूण रत्नागिरी. लक्ष या मॅच मध्ये आहे 39 धावांचं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघतोय काही स्पॉन्सर्स ज्याच्यामध्ये त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन्स, RV VIPL, JSW, चौगुले ग्रुप, इन्फ्रा प्रोजेक्ट, अरिहंत ग्रुप, मुकेश गुंदेजा ज्यांचं आत्ताच इथे आगमन झालेलं आहे, RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी, चौगुले उद्योग समूह, त्याचबरोबर राजनजी शेठे, प्रकाश रसाळ, ओमकार डेव्हलपर्स, युवा सेना रत्नागिरी, वैभवी खेडेकर, विजय खेडेकर, दरबार फॅमिली रेस्टॉरंट, JSW, PN लाड, स्मार्ट नेट, 7070 स्पोर्ट्स, श्री सिद्धनाथ ऑटोमोबाईल, www.tenniscricket.in, रत्न विहार, निरंजन सुर्वे, गणेश भिंगारडे, सौरभ मलुष्टे, अमरेश पावसकर, राजापूर कोऑपरेटिव्ह बँक, प्रसन्न आंबुलकर, राजू शेठ घाग.
तर सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या डावाकडे वळतो आणि व्हॉइस ऑफ इंडिया हरीश बंड्या सरांकडे आता आपण वळणार आहोत. दुसऱ्या डावाचं धावतं समालोचन ते आपल्यापर्यंत घेऊन येतील. पहली बॉल पर चौका लगा दिया है वहां पर इजाज कुरैशी ने. इजाज का मिजाज आज देखने को मिल रहा है, बहुत अच्छे स्वर्णिम टच में चल रहे हैं. पहला ओवर करते हुए संकेत शिंदे और बैटिंग के लिए आए हैं इजाज कुरैशी और योगेश पेड़कर. दोस्तों आप देख रहे हैं ओमसाई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022, 8वां साल बेमिसाल. इस बार नीचे रहने वाली बॉल थी, सबमरीन बॉल. पहले पारी में कोई भी बॉल नीचे नहीं रही. कुणाल, ये जो सरफेस आप देख रहे हैं, टिंजी ग्रीन इसको इंग्लिश में बोलते हैं, टिंज ऑफ ग्रीन. और हमने देखा कि पहली पारी में जो गेंदों का बाउंस था, चाहे स्पिनर हो, चाहे मीडियम पेसर हो, चाहे राइटी बॉलर हो, चाहे लेफ्टी बॉलर हो या स्पिनर हो, गेंद को बाउंस अच्छा मिल रहा है इस पिच पर. और बिल्कुल नई नवेली पिच पर पहला मैच खेलना ये अपने आप में एक बहुत बड़ी बात है. तो अब स्ट्राइक पर आते हुए योगेश पेड़कर सामना करेंगे इस वक्त संकेत शिंदे का. तमाम नाजरीन का हार्दिक स्वागत है इस छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण पर. इस बार बहुत ही नज़ाकत के साथ उस कवर ड्राइव को अंजाम देते हुए योगेश पेड़कर, एक बहुत ही ऑर्गेनाइज्ड प्लेयर के रूप में जिसको देखा गया है क्रिकेट में. 4 प्रकार के बल्लेबाज हो सकते हैं. एक गेंद की निर्दयी कत्ल करने वाले, एक हथौड़ा छाप, एक बिल्कुल सॉफ्ट लेकिन मिलिट्री की डिसिप्लिन वाले, और एक बिल्कुल कड़क डिसिप्लिन वाले. इस बार अगर हम देखें बैकेट ऑफ स्क्वायर 1 रन, विकेट कीपर वहां गए थे. वाईसीसी पावर्स के लिए एक अच्छी शुरुआत जरूर रही है गेंदबाजी में. आज देखा अंकुर चौधरी, उसके बाद हमने देखा अखिलेश सिंह, रोहन खरात ने तो वाकई में प्रभावी किया. एक ही एक्शन में 2 स्पिन, लेग ब्रेक और ऑफ ब्रेक, और फिर अभिजीत दूधे. वाईसीसी पावर्स के पास देखिए दाहिने हाथ का मीडियम पेसर, लेफ्ट आर्म मीडियम पेसर, स्पिनर जो ऑफ ब्रेक लेग ब्रेक कर लेता है. बॉलिंग का जो वेरिएशन है ये बहुत अच्छा रहा है वाईसीसी पावर्स का आज. अगली गेंद इस बार बल्ले का बाहरी सिरा, और देखिए इसी बाउंस की बात चल रही थी. तर थोडस ग्रीन सरफेस त्या एंडला आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम एंडला, या एंडला थोडंसं सुकं ग्रास पाहायला मिळते. कदाचित तिथून बॉल थोडासा बाउन्स घेतोय, स्किट झाला, परंतु एक बॉल खाली देखील राहिला होता. या बॉलवर थोडासा फसल्यासारखा वाटला मला बॅटर योगेश पेनकर, आणि थोडासा दुरूनच खेळला, अवे फ्रॉम दी बॉडी, आणि त्याचमुळे तो फसलेला असावा. एक मोठी विकेट मिळत असताना, ड्रीम विकेट असते कुठल्याही गोलंदाजासाठी जेव्हा योगेश पेनकर एवढ्या लवकर बाद होतो. कैप्टन कम विकेट कीपर राजेश चौहान ने उस कैच को मुकम्मल किया. स्कोर अभी भी रुका हुआ है 7 पर. अगली गेंद इस बार, और देखिए क्या बैकफुट पंच लगा दिया, अफलातून टाइमिंग के साथ लगने वाला ये चैंपियंस ट्रॉफी चौका. शुरुआत शरद परगे द्वारा. एक अनोखा इक्वेशन आप देख रहे हैं इस वक्त. 1 ओवर हुआ है, 11 रन बने हैं, 1 विकेट गिरा है, पावर ऑफ 1. और कुणाल अब देखिए जो टोटल टारगेट है 39 का, 11 बन चुके हैं. 5 ओवर में अब 28 रन चाहिए. रिक्वायर्ड रन रेट 5.60. अगदी सोपं लक्ष्य वाटतंय. ज्या पद्धतीने 11 धावांनी सुरुवात केली, परंतु 1 विकेट घेण्यात आलेली आहे. हा तो संघ आहे हरिसर, क्वालिफाईंग राऊंड खेळून आलेला आहे. रत्नागिरी, चिपळूण, कातळी या परिसरातील जे सर्व टीम्स होते, तिथून तुम्हाला जिंकायचं होतं. त्यानंतर तुम्हाला प्रवेश निशुल्क होता या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रेक्षकांच्या साक्षीने खेळण्याची संधी मिळते. अनुभव
थोडासा कमी जाणवतोय मोठ्या टीमच्या विरोधामध्ये, परंतु क्रिकेटमध्ये अनुभवापेक्षा तुमच्याकडे जर कला असेल, कुवत असेल तुमची, तर मात्र तुम्ही शक्य करू शकता. इथे प्रयत्न करावा लागेल. पहिला सामना आहे समजू शकतो, परंतु इथून पुढे जर चांगली गोलंदाजी झाली, काही विकेट्स घेण्यात आल्या, तर थोडासा दबाव बनू शकतो वायसीसी पावर्स या टीमवर. रिजवान सुरवे नए ओवर को अंजाम देंगे. पहली गेंद साइड आर्म एक्शन और जी हां आउट घोषित कर दिया है. तो मेरे ख्याल से इजाज को वापस लौटना होगा. बिल्कुल देखिए साइड आर्म बॉलिंग एक्शन थोड़ा सा मिनी मलिंगा जैसा, लेकिन पहली बॉल असरकारक. और आपने इसी की बात की थी रिजवान के बारे में. रुद्र स्पोर्ट्स नई टीम है, लेकिन हम नए हैं तो क्या हुआ, हमारे अंदर ताजगी है. हमारे खिलाड़ी जो है इनके ऊपर प्रेशर नहीं है परफॉर्म करने का. प्रेशर जो परफॉर्म करने का है वो वाईसीसी पावर्स पर है. और रिजवान ने ये विकेट लेकर वहां पर दिखाया. ये एक्शन रिप्ले बिल्कुल विकेटों के सामने उस गेंद को पिचअप कराया था और एक बहुत ही बड़ा विकेट कुणाल. हो, एक मोठी विकेट इथे मात्र प्राप्त केलेली आहे. याच विषयी मी चर्चा करत होतो. रिजवान सुर्वे इथे अचूकतेवर भर द्यावा लागेल, विकेट्स घ्यावा लागतील, दबाव येऊ शकतो. कॅमेरामॅन देव अगदी इंटरनॅशनल दर्जाचं टेलिकास्ट इथे करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटर आउट झाला. कशा पद्धतीने आतमध्ये जातात खेळाडू, त्यांच्या छबी टिपण्याचं काम तो करताना दिसतोय. आणि इथे बॅटर आउट झाल्यानंतर थोडासा दबाव येऊ शकतो. आणि चर्चा सध्या सुरू आहे प्रेक्षकांमध्ये, कृष्णा सातपुते या टीम मध्ये का नाही, तर तो 40 किलोमीटर दूर आहे या रत्नागिरीपासून, ऑन द वे आहे. आणि मला वाटतं यानंतरच्या सामन्यामध्ये कृष्णा सातपुते इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळू शकतो. शुभम मोरे नए बैटर हैं जो 70 प्रेजेंट्स पहला टेनिस क्रिकेट बैश हुआ सोमैया मैदान पर मुंबई में, उसमें बहुत ही कठिन परिस्थितियों में शुभम मोरे और आकाश तारेकर ने मैच को निकाला था. वो पारी बहुत ही बेहतरीन थी शुभम की. और शुभम अब सामना करेंगे रिजवान सुरवे का. इस बार बॉल थोड़ी सी नीचे रही, फुलर लेंथ की, और जिस पर रन बनाना मुनासिब समझा शुभम ने. अंपायर द्वारा बाई का इशारा, स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है 12 पर, 2 विकेटों के नुकसान पर. 6 रन पर आउट हुए इजाज कुरैशी. योगेश पेनकर आउट हुए 1 रन पर. और इस वक्त बल्लेबाजी कर रहे शरद परगे 4 पर और शुभम मोरे 0 पर. आप देख रहे हैं ओमसाई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022. मैच का परिणाम चाहे कुछ भी हो, लेकिन रिजवान सुरवे की गेंदबाजी से मैं मुतासिर जरूर हुआ हूं. धीमा लेग ब्रेक, बिल्कुल टर्न और बाउंस. जो रोहन खरात ने किया वही अब रिजवान सुरवे भी कर रहे हैं. और मैं ऑर्गेनाइजिंग कमेटी को मुबारकबाद देना चाहूंगा. इस तरह का स्पोर्टी विकेट चाहिए. टेनिस क्रिकेट ये बल्लेबाजों का क्रिकेट है, बट बॉलर के लिए भी इसमें कुछ है. इस बार भी उंगलियों का जादू बिखेरा था. देखिए बहुत ज्यादा टर्न लेती हुई गेंद. बहुत रेयर ऐसे टर्न देखने मिलते हैं. नजीम गुल्ली वगैरह इतने बड़े टर्न कर लेते हैं. कालिया नाक की तरह फुमकारती हुई गेंद विकेट कीपर के 10 हाथों में कैद होती हुई. स्कोर स्टिल रिमेन्स ऑन 12 फॉर द लॉस ऑफ 2, चेजिंग 39. इस बार मिडिल स्टंप पर आती हुई गेंद, चैनल में आई हुई इस गेंद को बल्ले के मुंह को बंद करते हुए खेला ऑन साइड पर और तेज कदम भागते हुए 1 को 2 में तब्दील किया. जी हां, अब लेफ्टी राइटी बल्लेबाजी की जोड़ी थोड़ा परेशानी का सबब बन सकती है यहां पर रुद्र स्पोर्ट्स के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 14, 2 खिलाड़ियों के नुकसान पर. हमारे यूट्यूब के तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. दोस्तों आप देख रहे हैं ओमसाई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022. हमारे बीच किरण भैया सामंत उपस्थित हैं, उनके तमाम फ्रेंड्स और महाराष्ट्र क्रिकेट संगठन के वे सदस्य भी हैं. और आज हमारी खुशकिस्मती है कि वो हमारे बीच तशरीफ ला चुके हैं. इस बार देखिए उंगली को क्या घुमाया, क्या उंगलियां हैं रिजवान सुरवे की. और ओवर समाप्त होता हुआ यहां पर कुल मिलाकर दूसरा 2 ओवर के मुकम्मल होने पर स्कोर है 14, 2 विकेट के नुकसान पर. रिजवान सुरवे ने इस ओवर में 3 रन देकर 1 विकेट हासिल किया. कम खर्चा फुल चर्चा.
हो, चांगली गोलंदाजी केली. याच गोष्टीचा आपण मगाशी उल्लेख करत होतो हरीश सर, जरी अनुभव कमी असला तरी मात्र खुल्या गटातली क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळण्यासाठी येतात त्यावेळेला इथूनच तुम्हाला अनुभव प्राप्त करायचा असतो. इथूनच खेळ तुमचा दाखवायचा असतो. तुमच्या कलागुणांना वाव इथे देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न नामदार उदयजी सामंत साहेब यांनी केलेला आहे. माझ्या रत्नागिरी, माझ्या या परिसरातील खेळाडूंना कुठेतरी एक हक्काचे व्यासपीठ मिळावं, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांना खेळण्याची संधी प्राप्त व्हावी याच्यासाठी हा केलेला प्रामाणिक प्रयत्न आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. निशुल्क प्रवेश या दोन टीम्सला या स्पर्धेमध्ये मिळालेला आहे आणि आता तिथे त्यांचा सामना या पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही पाहताय YCC पावसच्या विरुद्ध होतोय. लक्ष छोटं आहे परंतु सध्या मी म्हणेन 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर फक्त 14. तर 14 धावा फलकावर आहेत. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. रिजवान सुर्वेने अप्रतिम षटक टाकलं. देखिए, जब पूरे हिंदुस्तान के खिलाड़ी रत्नागिरी में आएंगे तो रत्नागिरी के खिलाड़ियों को प्लेटफॉर्म कब मिलेगा, तो इसके ऊपर हम चर्चा करेंगे. इस बीच नए ओवर की शुरुआत हो रही है दूर वाले छोर से और वाइड बॉल. तो सम्मान्य उदय सामंत जी और किरण सामंत जी के मन में एक विचार चल रहा था कि हमारे बच्चे भी पूरे हिंदुस्तान के खिलाड़ियों के साथ खेलें, और इसीलिए वो क्वालिफायर लीग की शुरुआत हुई और उसके ज़रिए 2 टीमें आई है. और हम आशा करते हैं कि ये कॉन्सेप्ट आगे जाके अच्छा हो और एक दिन ऐसा है रत्नागिरी वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया का एग्जीबिशन मैच हो. वो दिन जरूर हम देखना चाहेंगे. रत्नागिरी का क्रिकेट सुजलाम सुफलाम होगा, आगे बढ़ेगा इसी तरह के क्रिकेट के जरिए. नेवर की शुरुआत, पटकी हुई गेंद और उसको पुल कर दिया है और फेंक दिया मैदान के बाहर. उड़न खटोला 6 रन. स्ट्रॉन्ग जोन में आएगी, सीधा मैदान के बाहर नजर आएगी. शुभम मोरे ने वो बेहतरीन 6 लगाते हुए अब टीम को पहुंचाया है 21 रनों पर. इस बार हुक कर दिया है. अब देखिए क्या खूबसूरत अंदाज में इस गेंद को भेज दिया है. फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रन. हैंड आई कोऑर्डिनेशन लाजवाब और लगने वाला वो हुक का शॉट और 6 रन. शुभम मोरे अब अपनी टीम को ले जाते हुए 27 पर. 12 की दरकार, 1 दर्जन रन चाहिए. इस बार एक अजीबो गरीब ढंग का स्ट्रोक जरूर खेला था शुभम ने, लेकिन गेंद की पेस को थोड़ा कम किया था. असरकारक गेंदबाजी यहां पर उस बॉल पर संकेत शिंदे द्वारा. रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी पहली बार लीग फॉर्मेट खेला जा रहा है जहां पर एक टीम को नॉकआउट में बाहर जाने का मौका नहीं है. आपको और मौके मिलेंगे आपके ग्रुप की तमाम अन्य टीमों से खेलने का. इस बार रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, बीट हुए. तेज गेंद, कभी धीमी कभी तेज. जागरूक 11 डोंबिवली आपको टीम लिस्ट यहां पर शेयर करनी है. 2 अलग अलग रफ्तार. स्कोर 27. शुभम के बाजू से जाती हुई गेंद, अपील है कॉट बिहाइंड की राजेश चौहान द्वारा. बहुत अच्छा बाउंस. मतलब कुणाल आप खाली सोचिए कि इस पिच के ऊपर टेनिस बॉल खेलने का इतना मजा है, इसके ऊपर जब लेदर बॉल के मैचेस होंगे तो वो मजा क्या होगा. आई थिंक अ परफेक्ट सीम पोजीशन पर एंगलिंग अक्रॉस. शुभम ने इस बार चाबुक शॉट और गेंद सीधा स्मार्ट नेट के बैनर पर लगने वाला स्मार्ट शॉट और ये लगा बेहतरीन सिक्सर.
बहुत ही लाजवाब चाबुक शॉट, बल्ले को बिल्कुल आड़ा घुमाया था, हॉरिजॉन्टल बैट शॉट, और शुभम मोरे ने अपनी टीम को विजय के द्वार पर लाकर खड़ा कर दिया है। 33 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। दूसरा विकेट जब गिरा तब स्कोर था 11, और अब आगे कोई बिना विकेट खोए 8 विकेट से इस मैच को जीतने का प्रयास करेंगे, जबकि इस जीत को रोकने के लिए आ रहे रिजवान सुरवे। रिजवान अपने पहले ओवर में केवल 3 रन देकर विकेट हासिल किया था। इस बार एक बढ़िया साइड आर्म गेंद, कुणाल रिजवान सुरवे का लिंगा या भिवंडी के कपिल केने, या अभी हम देख रहे हैं यहाँ पर रिजवान सुरवे। जो साइड आर्म एक्शन है वो फॅशन में है। हो, पॅशनमध्ये तर आहे साइड आर्म ॲक्शन, आणि साइड आर्म ॲक्शनचे गोलंदाज या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विकेट्स देखील घेताना दिसतात, भरपूर प्रभावी ठरलेले आहेत. विशेष म्हणजे हे साइड आर्म अँगलने गोलंदाजी करणारे गोलंदाज. आणि इथे सध्या तुम्ही पाहता रिजवान सुरवेला. सुरवे की ये गेंद इस बार भी टर्न लेती हुई, बिल्कुल समझने नहीं दे रहे शरद परघे को। एक चीज तो है, मैच का परिणाम चाहे जो भी हो, रिजवान सुरवे ने कई दिलों को जीता है। मुझे लगता है ये रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी खत्म होने के बाद कोई बड़ी टीम में मुझे रिजवान सुरवे नजर आए तो ताज्जुब नहीं होगा। एक और लाजवाब गेंद, धीमी आई गेंद की गति परिवर्तन बिना दिशा परिवर्तन किए हुए बहुत कम लोग कर पाते हैं, और रिजवान सुरवे उस फहरिस्त का एक बड़ा और ऊंचा नाम कहा जाएगा। स्कोर अभी भी रुका हुआ है 33 पर, 6 रनों की दरकार है वाईसीसी पावर्स को। एक शुभ शुरुआत, पहले गेंदबाजों ने अच्छा काम किया और अब बल्लेबाजों ने विजय को आसान किया है। एक और नीचे रहती हुई गेंद। अब दोस्तों रत्नागिरी का खिलाड़ी, और रत्नागिरी में अगर ताली कब बजेगी? आई थिंक द वे ही हैज बोल्ड टुडे, रत्नागिरी का रत्न है रिजवान, जिसकी गेंदबाजी में है जान, वो है रिजवान। ओहो, ऑफ ब्रेक गेंद, और यहां पर कॉट बिहाइंड राजेश चौहान के हाथ में सेटल होती हुई गेंद, और आउट हो गए शरद परघे। रॉन्ग वन। कुणाल लेग ब्रेक करते करते उसने कब ऑफ ब्रेक कर दिया ये पता ही नहीं चला, और इसको मुंबईया जबान में कहते हैं मामा बनाना, और बिल्कुल वो विकेट लिया यहां पर। हो, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला, मामाच बनवले ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करत होता. आणि तुम्ही अगदी बरोबर उल्लेख केलाय. वावगं ठरणार नाही हा खेळाडू जर कुठल्या एखाद्या मोठ्या संघामध्ये ही स्पर्धा संपल्यानंतर खेळताना दिसला. अप्रतिम गोलंदाजी रिजवान सुरवेची. या अगोदर देखील त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, आणि याही ओव्हरमध्ये अजूनपर्यंत कुठलीच धाव आलेली नाहीये. सर्वच्या सर्व डॉट बॉल त्याने टाकलेले आहेत, आणि 5 डॉट बॉल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीतलं पहिलं निर्धाव षटक का आपण आता पाहायला चाललोय पहिल्याच मॅच मध्ये? हो सकता है, और विकेट मेडन होगा। मतलब स्कोर अभी भी रुका हुआ है यहां पर 33 पर। सुरवे 5 गेंदे, वो भी हिंदुस्तान की सबसे बेहतरीन टीम के बल्लेबाजों के सामने 5 डॉट बॉल। आज का दिन बहुत खास है, 22-22 लिखा जाएगा रिजवान के नाम। और इसके साथ ही रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी का पहला मेडन। जोरदार तालियां रिजवान सुरवे के लिए। क्या बात है, जिसकी गेंदबाजी में है जान, जो बढ़ा रहे रुद्र स्पोर्ट्स का सम्मान, वो है रिजवान। अब ओवर यहां पर बचे हैं कुल मिलाकर 2, और 12 गेंदों में रन चाहिए 6। कुणाल, इस मेडन ओवर को आप किस तरह देखते हैं? हे नाव चर्चेमध्ये राहील. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिला सामना 8वं पर्व आणि 8व्या पर्वामध्ये विशेष म्हणजेच रत्नागिरी परिसरातील गोलंदाजाने मेडन षटक टाकलं. याच्यावर चर्चा नेहमीच राहील आणि अनेक स्पर्धांमध्ये होईल की आज जे उदय सामंत साहेबांचं विजन होतं, जे स्वप्न होतं, ते सत्यात उतरवलंय रिजवान सुरवेने. विचार, विचार से हेतु का निर्माण, हेतु से कृति, कृति से स्वभाव, स्वभाव को जब स्वीकृति मिलती है तो वो सिद्धि बन जाती है। रिजवान सुरवे, मैं डेफिनेटली ऑर्गेनाइजिंग कमेटी को कहूंगा मैच खत्म होने के बाद ये बॉल रिजवान सुरवे को दे दिया जाए, क्योंकि उसकी जिंदगी का उसने सबसे बेहतरीन ओवर हिंदुस्तान की 1 नंबर टीम के सामने करके दिखा दिया।
अब नया ओवर शुरू होने जा रहा है दूर वाले छोर से, जिसको लेकर आ रहे हैं सौरभ पवार और सामने बैटर है शुभम मोरे। 12 चेंडू 6 धावा। इस बार हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, हालांकि रनवे के ऊपर दौड़ती हुई गेंद और 1 रन। अब 11 गेंदें और मैच जीतने के लिए रन चाहिए 5। स्कोर हो गया 34। 3 विकेटों और नो बॉल दिया गया है और वहां पर फ्री हिट भी आएगी। रनों का वहां पर फायदा मिलता हुआ वाईसीसी पावस को। पावस गांव का जब नाम आता है ना, दिल खुश हो जाता है। ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही खेळतो ते फक्त आणि फक्त पावस गावासाठी। यह पावस की खास बात है और पूरे पावसकर आज यहां पर उपस्थित है। इस बार बहुत बाहर की जानिब कटी थी गेंद और वाइड दिया गया। बॉल पर कंट्रोल नहीं रख पाए और फ्री हिट जारी रहेगी। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है 36 पर। वाईसीसी पावस के लिए मैच जीतने की यहां पर तैयारी। संदेश को बिल्कुल क्रीज में खड़ा कर दिया है। बल्ले को फूंक मारती हुई गेंद। विजय मिलेगा लेकिन उसके लिए संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि अब रुद्र स्पोर्ट्स से टकरा रहे हैं। (36 फॉर द लॉस ऑफ 3। 22 रन की पार्टनरशिप समाप्त हुई वहां पर तीसरे विकेट के लिए। और इस बार काट दिया, बहुत ही बेहतरीन स्क्वायर कट, और इसके जरिए विजय को आसान किया संदेश पांडे और शुभम मोरे ने। 7 विकेट से ये पहले दौर के जो मैच था, पहला लीग मैच, उसको जीतते हुए वाईसीसी पावस अभिनंदन। और अगले टॉस के लिए जागृति स्पोर्ट्स डोंबिवली और रोहन स्पोर्ट्स रत्नागिरी, इनसे मैं प्रार्थना करूंगा कि आपको ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के नीचे टॉस के लिए हाजिर होना है और एक अच्छा आईसीसी का जो कोड ऑफ कंडक्ट है उसके मुताबिक अब गोल्डन हैंडशेक। आईसीसी का कोड ऑफ कंडक्ट क्या बताता है? रिस्पेक्ट फॉर द टीम, रिस्पेक्ट फॉर द ऑपोजिशन, रिस्पेक्ट फॉर द आईसीसी मॉरल वैल्यूज, रिस्पेक्ट फॉर द ऑफिशियल्स। और उसके तहत ये दोनों टीमों के बीच में एक गोल्डन हैंडशेक होता हुआ, लेकिन रिजवान सुरवे हमारे दिलों पर एक ऐसी छाप छोड़कर जा रहे हैं कि अगला मैच जब भी होगा, लोग रिजवान का मैच कब है पूछते हुए पूरा रत्नागिरी यहां पर आएगा। सो आइए टॉस की तरफ आगे बढ़ते हैं, एंड पोस्ट दैट वी विल स्टार्ट मैच नंबर 2। थैंक यू। थँक्यू सो मच हरीश सर. 100% सहमत तुमच्या बोलण्याशी. रिजवान सुर्वेने मनं जिंकलेली आहेत. मॅच वायसीसी पॉवर संघाने